रविवारी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरच्या मुजीब कॉलनीमध्ये राहणाऱ्या नियाज शेखच्या घरावर छापा टाकला। संभाजीनगर मधल्या वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नियाज अंमली पदार्थ सप्लाय करतोय अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी हा छापा टाकला। आता टीप होती अंमली पदार्थ विकणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भातील, पण पोलीस जेव्हा छापा टाकण्यासाठी नियाजच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घरातलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला। आरोपीच्या घरात पोलिसांना अंमली पदार्थ तर सापडलेच, पण सोबतच झाडं, 109 कवट्यांची माळ, भूताचे मास्क, चांबडी हंटर, हळद कुंकू असं जादूटोणा करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांना सापडलं। पैशाचा पाऊस पाडण्यासाठी म्हणून आरोपीने जनावरांची हाडं आणली होती अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे। तर आरोपी नियाज शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही आता समोर आलंय। पण छत्रपती संभाजीनगरची ही केस काय आहे? अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाला नियाजच्या घरी काय काय सापडलं? जादूटोण्याच्या साहित्याचा वापर नियाज कशासाठी करत होता? ही संपूर्ण माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।